समजा 3 उमेदवार एकाच साईडचे उभा राहिले, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं तुम्हाला वाटतं का? महाविकास आघाडीला फायदा होईल, परंतु उजनीचं कुकडीचं पाणी हे ह्या कार्यकर्त्यांनी 100% आणावं. नुसता विकास असा म्हणू नाही, विकास करून दाखवा आणि मग त्यांचे आम्ही सगळ्या गावागावात बोर्ड लावू, असं माझं बबन रावतेचं असं मत आहे. आणि कोणी असलं तरी चालेल, पण त्यांनी गावामध्ये हे चपढव करून हे 4 टगे जे असतात ह्या टग्यांनी सगळ्या गावाचं वाटोळं खेटून टाकले. मी एका तालुक्याचं नाही म्हणत, महाराष्ट्रात हीच सगळी गोष्ट आहे, कोणता जिल्हा असो. गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत, जसं की ज्या स्वास्थ्यावर परिणाम करू शकतात, पाण्याच्या समस्या आहेत आणि गुत्तेदारी एक नवीन समस्या यायला लागली असं यांचं मत आहे. याच्याकडं सर्वांनी, सरकारने विशेषतः लक्ष द्यावं आणि प्रशासनानेही लक्ष द्यावं. कारण आपण प्रशासन चालवत असताना प्रशासनाचं काम लोकांचं काम करणं असतं, कुठल्या पुढाऱ्यांचं किंवा कोणाचं काम करणं नसतं. आणि ते जनतेच्या टॅक्समधून भेटलेल्या पैशातून होणारे कामं असतात, कोणाच्या बापाचा पैसा नसतो. त्यामुळे सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि तुम्हाला जर या गोष्टी आवडल्या आणि या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं असलं तर या गोष्टी जास्तीत जास्त तुम्ही पुढं पाठवा. ह्या अशा व्हिडिओ व्हायरल करत जा. कारण जे ओरिजिनल न्यूज चॅनल वगैरे असतात ते आता सामान्य लोकांकडे तुमच्या ग्राउंडला रिपोर्ट घ्यायला कोणी येताना दिसत नाही. आलं तरी त्यांचे विषय वेगळेच असतात. सामान्य लोकांचे प्रश्न उचलण्याकडे चौथा स्तंभ लोकशाहीचा मानले जाणारी जी मीडिया आहे त्याने पण लक्ष द्यायला पाहिजे आणि योग्य गोष्टीवर वाच्यता करायला पाहिजे. सरकारला जिथं चुकतं तिथं धारेवर धरायला पाहिजे, जिथं चांगलं करतंय तिथं त्यांची वाहवाही करायला काही अडचण नाही. नमस्कार मित्रांनो, सामान्य जनतेच्या मनातला आमदार कोण हे आपण शोधत नांदागाव आष्टी तालुका इथं पोहोचलो आहेत आणि इथं आपला काही शेतकरी काम करताना दिसलेत. आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत की त्यांचं मत या इलेक्शनमध्ये काय आहे. बाबा, आपलं नाव काय? बबन श्यामराव कापरे. काय कोणता व्यवसाय करता आपण? आता शेती करतो. शेती हा व्यवसाय करता का? शेतीमध्ये इथं काय मका होती का? हा, ही मका आहे ना. शेती व्यवसायामध्ये परवडतं का सध्या? कशाचं परवडतं, पण आता चालायचं, काय करावं आपण म्हणून. शेती व्यवसायाला मुख्य समस्या कोणत्या आहेत तुमच्या इकडं? आमचे मुख्य समस्या म्हणजे अडचणी काय आहेत का शेती व्यवसाय करण्यामध्ये? पाण्याचं आता साहेबांनी 2 बांधारे आम्हाला दिलेत. आमच्या तिथे मळ्यातच चांगलं होतं बांधार. कोणत्या साहेबांनी? धोंडे साहेबांनी. धोंडे साहेबांचं गाव पण व्ह्यूअरसाठी मी सांगू इच्छितो की इथून जवळच आहे. शेती आणि नांदागाव शेजारीलच गाव असेल का मध्ये एखादं गाव? नाही, नांदन रुईची शिवच आहे मधी. तर इकडे धोंडे साहेबांचा प्रभाव कसं काय? लय छान माणूस आहे, गरीबाला जाणून हे सारे. दुसरं जर आपण विचार केला आपल्या इकडं, धोंडे साहेब सोडता आणखी कोणाला जास्त प्राधान्य देतात लोक? आता आम्हाला समजे सारखे असतात, पण आम्हाला धोंडे साहेबालाच द्यावं लागते. धोंडे साहेबांना आमचे आम्हाला अडचणी रुईहून यायला रस्ता नव्हता, इतकाले पाय फसायचे, बैलगाडी जात नसं पाऊस काळ्याला. ते आल्यापासून आमचा चांगला सोयी झाली रस्त्याची त्याची सोय. लोक काय म्हणते त्यांनी काय त्यांचं शेती घेतली म्हणून केल्या, पण आमचं बी भागलं ना त्याच्यात. शेती घेतली म्हणजे शेती जास्त खरेदी केली असं का? घेतले आमच्या शेजारी उलशी. बर, धोंडे साहेबांना तुम्हाला काही असा संदेश पाठवायचा आहे की तुमचं मनातला एखादा प्रश्न की तुम्हाला धोंडे साहेबांना विचारावा वाटतो? काय नाही वाटत, आम्ही विचारित नाही तर काय नाही, ते आले म्हणजे बोलतो बसतो एवढंच येत. म्हणजे तुमची पर्सनल ओळख आहे म्हणा त्यांच्या बरोबर. आणखी नाव काय तुमचं? तुमचं नाव काय? माझं नाव शांतीलाल त्रिंबगावटे. काय काम करत असतात तुम्ही? ही काय शेतीच करतात ना. स्वतःची शेती करतात का शेतमजुरी करतात? शेतमजुरी. म्हणजे दुसऱ्याच्या शेतीमध्ये काम करतात. किती रुपयापर्यंत मजुरी भेटते सध्या? 200-300 रुपये मिळते. आणि त्यामध्ये भागतो का सगळा खर्च? कसंच भागतो, पण भागून घ्यावा लागतो. मुलं किती आहेत तुम्हाला? मुलं 2 आहेत. मुलगी नाही. मुलांचे लग्न झालेत का दोघांचे पण? झालेत ना. काय करतात ते? काय ते माझ्या बरोबरच काम करतात. ते पण तुमच्या बरोबर काम करतात आणि याच्यावर परिवार चालतो. मुलांना मुलं पण असतील ना छोटे? बारीक येतात. त्यांना शिक्षणाची व्यवस्था आहे का बरी? धोंडे संस्था आहे ना. धोंडे साहेबांची संस्था आहे का इथं? कोणत्या गावामध्ये संस्था आहे? रुईमध्ये संस्था आहे. आणि इथून मुलांना
रुईमध्ये जातात हा शिक्षण घेण्यासाठी. हा हा त्या संस्थेमध्ये काही उणिवा दिसतात का तुम्हाला की त्याच्यामध्ये काही काय धोंडे आपलं- साहेबांनी आणखी काही विशेष गोष्ट करायला पाहिजे? म्हणजे आपण तिथं जायला चान्सच नाही आपल्याला, तर काय कळण माती. म्हणजे तुम्ही तिकडे जातच नाही? नाही नाही का नाही जात? काय तिकडं आपलं कामच नसतं जायला. असं आहे का? बरं सर, तुमचं नाव काय आहे? माझं बबनराव साहेबराव आवटे, राहणार नांदा. काय करता तुम्ही? मी शेती करतो आणि शेती करून थोडं सामाजिक कार्य, थोडंसं राजकीय सामाजिक कार्यामध्ये सहभागी होता. सहभागी होतात. तुमच्या मते आपल्या तालुक्यामध्ये सध्या जे विधानसभेची निवडणूक चालू आहे आष्टी पाटोदा शिरूरमध्ये, हो. कुठल्या उमेदवाराला प्राधान्य द्यायला पाहिजे? आता आष्टी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 2024 सध्या चालू आहे, परंतु 16 उमेदवार रिंगणात आहेत. हां तरी त्यापैकी एक 4 उमेदवार थोडे रेसमध्ये आहेत. हां तर त्यापैकी धोंडे साहेब हे 40 वर्षापासून राजकारण करतात, हां परंतु त्यांनी एक इथं ह्या आष्टी तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्राचं जाळं फार मोठं उभं केलं आहे. संस्था चालू केल्यात. त्याच्या अगोदर आमच्या आष्टी पाटोदा शिरूरमध्ये एक 35 ते 40 वर्षापूर्वी काळ्या जमिनी असल्यामुळं एक साधे बैलगाडीचे रस्ते होते, गाव टू गाव. ते धोंडे साहेबांनी एक सुशिक्षित आमदार त्यावेळेस झाला असल्यामुळं त्यांनी त्या काळामध्ये गाव टू गाव, रुई ते नांदा ते चोभानेमगाव ते केळसांगवी ते आष्टी, असे जे साधे रस्ते होते बैलगाडीचे, ते रस्ते खडी मातीचे केले. त्याच्यानंतर काही निधी आणून परत डांबरी रस्ते केले. आणि साहेब हे 15 वर्ष सतत आमदार असल्यामुळं आष्टी तालुक्यामध्ये एक स्टोरेज टँक आणि जवळजवळ 500 मिडियम टँक म्हणजे पाझर तलाव हे साहेबांनीच केले मागच्या 25 ते 30 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर बरेचसे निवडणुका झाल्या, बरेचसे आमदार झाले, ते आमचेच येतं. परंतु त्यानंतर जे असं विकासाचे जे काही कामं व्हायची हे कामं जरा थोडेसे आपले कागदावरतीच झाले. आणि परत 20 वर्षांनी धोंडे साहेबांना परत चान्स मिळाला, तर ते परत आमदार झाल्यानंतर त्यांनी ते पाठीमागचे जे रस्ते होते, बैलगाड्याचे रस्ते म्हणजे खडीकरण केलेले, त्याच्यावरती लोकांच्या म्हणण्यानुसार आणि ते आमदार 2019ला झाल्यानंतर परत तेच रस्ते त्यांनी परत डांबरी केली. त्याच्यानंतर परत आता एक 10 वर्ष झालं परत कुठं काही विकासाचं काम फार जास्त नाही. आता रस्त्याच्या समस्या जाणवतात का इकडं? आता सध्या तर रस्ते 2019मध्ये साहेबांनी तेच रस्ते गाव टू गाव जे रस्ते होते तेच रस्ते परत चांगल्या प्रकारचे परत डांबरी केली. मी इथं एक प्रगतिशील शेतकरी म्हणून थोडा सामाजिक कार्य करतो, तर माझ्याकडं फार लोकांची वर्दळ असती. सामाजिक कार्य तुम्ही शेतीविषयकच करता का? शेतीविषयक करतो, एक लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो, किंवा गावामध्ये कोणाचं काही असेल तर त्याच्यामध्ये सहभागी होतो. आणि राजकीय क्षेत्राचं थोडंफार अंग तेवढं आहे. पण मी एक किसान मोर्चांचा तालुका अध्यक्ष आहे. किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष आहात? हा, म्हणून थोडंसं एक मला ते शेतीचं पद दिलेलं आहे किंवा किसान मोर्चा. तर मी एकरी उत्पन्न पण भरपूर काढलं याच्या अगोदर. पण आता शेतीमध्ये काय झालं आहे, मजुरांची संख्या कमी आणि मजूर बी फार मिळत नसल्यामुळं आणि हे युवक वर्ग बी कामं फार काय कोणी कष्टाचे करीत नाही, त्याच्यामुळं शेतीकडे बी हे सरकारचे धोरणं हे ते त्याच्यामुळे दुर्लक्ष व्हायला लागलं. आता शेती व्यवसायाकडून आपले जे तरुण वर्ग आहे तो कुठल्या व्यवसायाकडे वळताना तुम्हाला जास्त दिसतोय? आता तो तरुण वर्गाला थोडे गायाचे दुधाचे धंदे थोडेफार, पण ते आताच्या मुलांना फार कष्ट करू वाटत नाही. परंतु धोंडे साहेबांचं एक मत असं असतं की बा हे शैक्षणिक जे जाळं तयार केलं तालुक्यात, तर त्याला जोडून एक परत इथं आष्टी तालुक्यात एक MIDC आणायची असं साहेबांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट ITI, म्हणजे ITIतून काही कोर्सेस जर केले तर ते मुलं परत दुसऱ्या काही अजून एक बरेचसे तालुक्यात 25-25 हजार मुलं परत कुठंतरी 10-20 हजार रुपयाच्या पगाराच्या नोकरीवर काम करू शकते. कारण शिक्षण क्षेत्रात आता प्रत्येकाला वाटतंय मला नोकरी असावा. मग आता साहेबांचे 100 शाळा आता
ते देऊन देऊन ते नोकऱ्या किती देणार. मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा सगळ्या लोकांचा कल नोकरीकडेच झाला आहे, कामं काय कोणी करीना. मग आपण काय करायचं, इथं तालुक्यात एक 4-5 ठिकाणी मोठमोठ्या ITI काढायच्या. आता म्हणजे मी जर आमदार झालो तर एक ITIचं क्षेत्र तयार करून सर्व लोकांना, मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, किंवा त्यांचं गायागुराकड, दूध संघाकडे बी त्यांचं लक्ष असतं. परंतु काही दिवस त्यांचे बी विनासत्तेचे गेले. पण आता लोकांना परत असं समंजस माणूस असल्यामुळं की लोकांचं असं ठरलं की बा धोंडे साहेबासारखाच आमदार असावा. फार जरी काही लई उगाच काही नाही झालं तर एक शासकीय मोठाले कामं असली तर धोंडे साहेब त्याच्यात हस्तक्षेप करून लोकांना मदत करतात. परंतु गाव लेवलवर काही गुत्तेदारीचे कामं किंवा टक्केवारी कमिशन घेणं हे त्यांच्या रक्तात नाही. त्याच्यामुळं आता युवक वर्गांना वाटायला लागलं आणि ज्येष्ठ मंडळीला वाटायला लागलं की धोंडे साहेबाशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही धोंडे साहेबाचं काम करतो. आणि धोंडे साहेब आज महाराष्ट्रामध्ये अपक्ष उमेदवारापैकी नंबर 1 आघाडीवर धोंडे साहेब आहेत. आता जर तसा विचार केला तर पक्षाचा उमेदवार असल्यानंतर त्याला पक्षाची काही मतं असतात. हां, धोंडे साहेब अपक्ष उभा आहेत. हो, अपक्ष उभा होऊन जिंकण्यापर्यंत त्यांना मजल मारता येईल का? हां, त्यांना जिंकण्यापर्यंत म्हणजे त्यांना लोकांनीच तिकीट दिलं आहे. ते इथं कसं असतं, राजकीय काही क्षेत्र असतं. तर राजकारणामध्ये इथं BJPच्या पक्षामध्ये 3 बलाढ्य उमेदवार होते. त्याच्यात त्यांचं असं ठरलं होतं की बाबा अजित पवार गट हा युती सरकारमध्ये सामील झाला आणि ज्या ठिकाणी जिथं स्थानिक म्हणजे रनिंग आमदार असन त्या आमदाराला तिकीट द्यायचं आणि दुसऱ्या 2 आमदारांचं मग त्यांना काय ॲडजस्टमेंट करायची असेल. तर तसं आमच्या तालुक्यापुरतं झालेलं नाही. तिकीट त्या आमदाराला मिळण्याऐवजी BJPला तिकीट मिळालं. त्याच्यात मागच्या वेळेस 2019ला साहेब पडलेले होते, तर तिकिटाचा त्यांचा पण अधिकार होता, मग त्यांना मिळालं नाही. मग आमच्यासारखे आणि आष्टी पाटोदा शिरूरचे मतदार यांनी साहेबची एक दिवशी मीटिंग बोलावली. साहेबची मीटिंग लोकांनी बोलावली आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा साहेब हा चांगला माणूस आहे, कुणाच्या याच्यात हस्तक्षेप करीत नाही, गाव लेवलवर कुणाच्या गावामध्ये काही गुत्तेदारी वगैरे लक्ष घालीत नाही. एक प्राधान्य त्यांचं असं असतं की बाबा एक सामुदायिक कार्य चांगलं झालं पाहिजे. आलेला निधी हा सगळ्या क्षेत्रात चांगल्या परिस्थितीत कामात आला पाहिजे. म्हणून साहेबांना आष्टी पाटोदा शिरूरच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या कॉलेजवर मीटिंग बोलावली आणि साहेब त्या मीटिंगला आले आणि तिथं असं ठरलं की बाबा तुम्ही जर निवडणुकीत उभा राहिली तरच आम्ही येतं, नाहीतर आमचं काही खरं नाही. कारण सगळ्यांचं लोकांनी पाहिलं ना. मग आता 70 वर्षाचा माणूस परत आमदार केला, सगळ्यापेक्षा आज जास्त पुढं पडतो. याचं कारण काय? आता याच्यामध्ये माझ्या मनामध्ये एक प्रश्न आणखी उद्भवतोय की युती आहे समजा, साहेब असोत, अण्णा असोत किंवा काका असोत, हे तिन्ही पण माणसं युतीचे आहेत. युतीमध्ये जर अशी फूट पडली तर त्याचा फायदा विरोधी पक्ष जो आहे महाविकास आघाडी त्यांना होईल असं तुम्हाला वाटतं का? आता ते एक छुपी युती, म्हणजे एक मध्यम वर्ग जी माणसं आहेत तर ते पण त्या महाविकास आघाडीकडे आहेत ना, आणि ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने कामाला लागलेत. मग ते यांच्यामध्ये पडलेल्या फुटीचा समजा 3 उमेदवार एकाच साईडचे उभा राहिले, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं तुम्हाला वाटतं का? महाविकास आघाडीला फायदा होईल, परंतु धोंडे साहेबाचं कार्य चांगलं असल्यामुळं मग धोंडे साहेबाची आणि त्या महाविकास आघाडीचीच तालुक्यात फाईट होईल असं आम्हाला वाटायला लागलं. धोंडे साहेबांची आणि महाविकास आघाडीची. इकडे काही महिला आहेत आणि ऐका ना, तर शैक्षणिक कामाचा झाला हा विषय, आरोग्याविषयी काही गोष्टी आता. तर आरोग्याविषयी आमच्याच घरात थोडासा आजार झाला मुलाला, तर त्यांनी त्या लिव्हरच्या आजाराला एक राज्यामध्ये, म्हणजे तुमच्या मुलाला लिव्हरचा आजार झाला होता, त्याचं ट्रान्सप्लांट करायचं होतं, लिव्हर 50 लाख रुपये लागत होती. तर त्यावेळेस युती सरकार होतं, म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तर साहेबांनी त्यावेळेस त्याचा JR बदलवला, म्हणजे राज्याचा जो JR होता की लिव्हर ट्रान्सप्लांटला सरकारी नोकराला 27 म्हणजे याच्या आजारामध्ये तो आजार नव्हता, लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं नव्हतं. तर ते साहेबांनी ते पत्र देऊन
किंवा थोडंसं मंत्रालयात थोडंसं काही आग्रह धरून आणि त्याच्यामुळं तो आजार पुन्हा त्या ह्याच्या लिस्टमध्ये समाविष्ट केला आणि आम्हाला थोडेसे 2 पैसे त्यावेळेस मिळाले. तर आमची परिस्थिती शेतकरी असल्यामुळं थोडीशी गहन झाली. तर असे सार्वजनिक आणि मोठाले कामं हे साहेबांचं एक नंबर काम आहे तालुक्यात. आणि रोडचे कामं राहिलेली जे आता परत जे रोड राहिले असतील तर लोक कोणी म्हणतात धोंडे साहेब आल्याशिवाय हे रोड होणार नाहीत. म्हणजे त्याच्यामुळं धोंडे साहेब अपक्ष असून एकंदरीत ज्या गाडीवर येतात धोंडे साहेबांवर जास्त विश्वासी. आता इथून आमच्या रोई ते नांदा जो रस्ता होता ते हे कच्चे रस्ते होते. आता तो एस टी ज्या गावाला असेल त्या गावाला डांबरी रोड व्हायला पाहिजे ना. पण आता इथं आमच्या वस्तीवर त्यांनी डांबरी रोड केला म्हणजे ती माणुसकी म्हणजे साहेबांचं प्रेम हे त्यांना शेतीचा नाद असल्यामुळं की ते शेतकरी असल्यामुळं त्यांना माहिती आहे ह्या लोकांच्या अडीअडचणी असतात. त्याच्यामुळं त्यांनी असे वाड्या वस्तीवर पण रोड केलेत. अजून राहिलेले जे रस्ते आहेत त्यांना रस्ते महर्षी पुन्हा तुमचे शिक्षण महर्षी आणि सहकार महर्षी अशा लोकांनी पदवी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं धोंडे साहेबांचं पारडं सध्या जड आहे आणि धोंडे साहेबच 101% निवडून येतील. तुमच्यामध्ये किती मतांनी निवडून येतील धोंडे साहेब? आता चौरंगी फाईट असल्यामुळं विभागणी होईल ना, त्याच्यामुळं लीड फार नाही मिळणार, पण एक 12-14 हजाराच्या मतांनी धोंडे साहेब निवडून येतील. मेकरी पट्टा ते खाली खडकत हे जमिनी भारी असल्यामुळं क्षारयुक्त जमिनी झाल्यामुळं सगळं पाणी नदीच्या पात्रात उतरतं आणि अख्ख्या भागातलं भाग सगळ्या आष्टी तालुक्यात काळा आणि भारी जमीन आहे, परंतु सगळी जमीन पाणी क्षारयुक्त झालंय. आणि ते क्षारयुक्त पाणी जमिनीला दिल्याच्या नंतर जमीन नापीक होत असेल ना? जमीन नापीक होती आणि जनावरांना पाणी प्यायला नाही, आमच्या लोकांना पाणी प्यायला नाही. प्रत्येक गावामध्ये फिल्टर झालेत. आता काही लोकांना 2 किलोमीटर जावं लागतं दररोज. पाणी पिल्याच्या नंतर असं लोकांच्या आरोग्यावर काही परिणाम झाला दिसून येतो? आरोग्यावर होतो ना, मुतखडे वगैरे म्हणजे शारीरिक दृष्ट्या एकदम दवाखान्यात गेले की आमच्या भागामध्ये त्या क्षारयुक्त पाण्यामुळं आजार होऊ राहिलेत. आणि त्याला पर्याय म्हणून कोणी काही पाऊल उचललंय का? त्याला पर्याय म्हणून हे काय मग स्वजल धारा ह्या जे योजना आहेत तर ह्या योजना हे पुढाऱ्यांच्यांनी ते चांगल्या होत नाहीत. गावातले गुत्तेदार आणि जे स्थानिक बारकाले जे कार्यकर्ते आहेत हे ते त्यांचे नुसते ह्याच्यावर चालतंय. आणि गावातले बाकीचे लोक एकत्र येऊन त्याच्यावर समस्येवर पर्याय नाही का? पर्याय शोधला जातो, परंतु आपला संघटना होत नाही ना सगळ्या शेतकऱ्यांची. आमच्यासारख्या काही माणसं. पण तुमच्या आरोग्यावरच जर ह्या गोष्टी परिणाम करत असल्या ते थोडंफार लोकांना त्याला एकत्र यायला काय हरकत नाही. लोकांना समजायला लागले. आपल्या आरोग्यापेक्षा मोठं पक्ष वगैरे नसतात ना. पण तालुक्यामध्ये ही गुत्तेदारी पद्धत जोपर्यंत बंद होत नाही, म्हणजे एक आपण जसं म्हणतो बा समाजात 18 पगड जाती, तसं ही गुत्तेदारी एक 19 पगड जात झालेली असल्यामुळं हे सगळ्या महाराष्ट्राचं, आष्टी तालुक्याचंच नाही महाराष्ट्राचं वाटोळं झालंय. तर मला असं वाटतं की हा मुद्दा जो आहे ह्या आमदारांनी ह्या योजना मंजूर करून आणणे आणि गावच्या ग्रामपंचायतचा जो ग्रामसेवक असतो त्या ग्रामसेवकच्या माध्यमातून ह्या जे योजना आहेत ह्या व्हाव्यात, याची अंमलबजावणी आणि सार्वजनिक जे तलाव वगैरे असतील हे त्यांच्या ऑफिसच्या डिप्टी इंजिनियर वगैरे यांच्या माध्यमातून व्हावं असं माझं एकट्याचं मत आहे. कारण मी 25 वर्ष झालं राजकीय क्षेत्रात बी काम करतो, सामाजिक काम करतो. 4-5 वेळा मी निमगाव चौब्यावरून पाईपलाईन करण्यासाठी सर्वे करण्यासाठी साहेब लोक आणले, पण त्याच्यात राजकारण येतं आहे. तुला कामाला माही टक्केवारी मिळेल का, त्याच्यामुळं मी हा याच्यातून थोडासा बाजूला झालो. आणि धोंडे साहेबाचे थोडेसे विचार फार चांगले उच्च असल्यामुळं त्यामुळे आम्हाला धोंडे साहेब ही समस्या तुम्ही धोंडे साहेबांसमोर मांडली का कधी? मांडली, परंतु मग हे गुत्तेदार पद्धत. आणि मग आता धोंडे साहेबाला बी चान्स एखाद्या वेळेस मिळाला तर तोपर्यंत ते दुसरे लोक त्यांना अडवायचा याचा प्रयत्न करतात. आता नावं घेऊन नाही बोलायचं कोणाचं, परंतु ही पद्धत जोपर्यंत ही 19वी जात ही म्हणजे 18 पगड जात म्हणतो आपण गुत्तेदार, आणि गुत्तेदार जी जात ही अहो 1000 कोटीचा जर निधी मिळाला एखाद्या रोडला तर 300 कोटी रुपये त्या कामात म्हणजे खर्च होतो. म्हणजे 70% निधी हा लोकांच्या खिशात जातोय, मी हे ठाम सांगतो. आणि याच्यामुळं मग ऐका ना, याच्यामुळं आमच्या भागात गायांना ऊस खायला असल्यामुळं शुगर झाली,
खारं पाणी प्यायल्यामुळं गायांचे आजार होते. सगळ्या लोकांना गायांना दवाखान्याच्या भरत्या कराव्या लागतात डॉक्टरच्या, आणि मग तो धंदा परवडत नाही. इकडं बी आमच्या तालुक्यामध्ये साखर कारखाना आहे, तर तो पाणी कमी असल्यामुळं साखर कारखाना चालवणाऱ्यांना परवडत नाही. म्हणून आमची एवढी इथं अडचण आहे की एक साखर कारखाना बी नवीन व्हावा, आणि उजनीचं कुकडीचं पाणी हे ह्या कार्यकर्त्यांनी 100% आणावं. नुसता विकास असं म्हणू नाही, विकास करून दाखवा. आणि मग त्यांचे आम्ही सगळ्या गावागावात बोर्ड लावू, असं माझं बबनराव आवटेचं असं मत आहे. आणि कोणी असलं तरी चालन, पण त्यांनी गावामध्ये हे चपढव करून हे 4 टगे जे असतात हे ह्या टग्यांनी सगळ्या गावाचं वाटोळं केटून टाकले. मी एका तालुक्याचं नाही म्हणत, महाराष्ट्रात हीच सगळी गोष्ट आहे, कोणता जिल्हा असो. आणि मी 30 वर्षापासून मी ह्या मताचा माणूस आहे. आणि धोंडे साहेबाचं करायचे कार्यक्रम जे करतात, तर ते धोंडे साहेब अशी चपडव करीत नाही. ती कार्यकर्त्याला सांगते ती क्वालिटीचं काम झालं पाहिजे, नाही तर तू माझ्याकडे येऊ नको. कोणाच्या काही तक्रारी झाल्या तर ते म्हणते तुमच्या गाव लेवलवर मिटवा, माझ्याकडे येऊ नका. ते याला जवळ करीत नाहीत आणि त्याला जवळ करीत नाही. ही पद्धत प्रत्येक तालुक्यात ही आमच्या आष्टी तालुक्यात आहेच, पण प्रत्येक तालुक्यात मी सगळा महाराष्ट्र फिरून आलो आहे. माझे सगळ्या मोठ्याल्या पुढाऱ्याबरोबर संबंधित. पण मी फार मोठा असं लोकांना वाटतं, पण माझी प्रगती फक्त मी तुरी आणि बाजरी मकान ऊस एकूणच मी आज माणसाथी. माझे 2 माणसं नोकरी लागलेत आता, ते त्यापलं तिचा प्रपंच पाहतात. पण मी एक बबनराव त्यांना कोणाला बी सांगून देईन की मी स्वतः माझ्या 2 व्हीलरवर जाऊन सार्वजनिक कामं करण्याचा माझ्या मताला सहमत कुणीच होत नाही. आता आमच्या गावात नांद्यात पाईपलाईन चालली, जर पाणी आलं तर मी 1 एकर बक्षीस देईन. ते पाणी आणण्याचा भागच नाही. मग म्हणजे मी आमच्या एकट्या गावावर कोणाचं नाव घेऊन नाही बोलत, पण सगळीकडे पद्धत अशी आहे ते. आणि माझा अशी समस्या याच्यावर काही प्रशासन ऍक्शन घेत नाही. प्रशासन मग ते काय ते सगळं आहे ना, आमदार कामदार आणि त्यांची संघटना होती की झालं काम. म्हणजे प्रशासन पण दुर्लक्ष करतंय. आता मी म्हणतो नितीन गडकरी एक राज्यात माणूस चांगला आहे, देशात चांगला आहे, हजारो कोटीचा निधी दिलाय. पण तुम्ही ते पाहिलं कड्याचा रोड चाललाय, 2 वर्ष झाले कड्याचा रोड चाललेला. लोकांची कमरं मोडले. बार माझं स्वतः आज मी झोपलो होतो घरामध्ये, माझं सुद्धा कंबर ह्या रस्त्यांनी खराब झाले. मी 5 2 व्हीलर गाड्या मोडल्या. पण रस्ते असले म्हणजे सामाजिक कार्य करायचं ना, राजकारण जाऊ द्या, राजकारण काय ते सगळ्याच्या नशिबात नसतं. माझ्या नशिबात राजकारण नसल्यामुळे मी एक सामाजिक कार्य करतो. परंतु मी एक ठोस बोलणारा एक आष्टी तालुक्यात माणूस आहे की तुम्ही सार्वजनिक कामं करा, तुमचे बोर्ड मी एकटा सगळ्या तालुक्याला लावायला येतो, असं माझं मत आहे. आणि ह्या वेळेस धोंडे साहेबांच्या पाठीमागं जे लोक वळायला लागलेत, तर त्या धोंडे साहेबाचा कोणाला त्रास नाही. कमीत कमी फार मोठं कोणाला करता जरी नाही आलं तर ते कोणाचं वाईट करीत नाहीत, हे मी ठाम असं सांगतो. मग त्यांनी उठलं की रोज रातचं दिवसां नुसतं हिंडत बसायची. म्हणजे आमदारांपाशी काय काम असतं कोणाचं? कोणत्याच आमदाराचं कोणाचंच काही काम नाही. समजा ज्याची बायको डिलिव्हरी व्हायची, तो माणूस तिला घेऊन जातो, डिलिव्हरी करून आणतो, त्याचे नाही ते एक भेटायला येतात. ह्या पुढाऱ्यांचं काय, पुढारी त्यांची डिलिव्हरी करतात का? नाही ना, पुढारी कशी मग नुसत्या मग ह्या सगळ्याच पुढाऱ्यांना अशा गप्पा आणायच्या, ह्या मला एकट्याला मान्य नाहीत. मला बाकीच्यांचं काय माहीत नाही. मला असं वाटतं हे खाऱ्या पाण्याचा इथला आष्टी मेकरे पट्टा आहे ना, गंभीर प्रश्न आहे, गंभीर नंबर 1 गंभीर प्रश्न आहे. कारण लहान मुलांच्या स्वास्थ्यावर जर परिणाम झाला तर त्यांचं आयुष्य कमी होणार आहे. आता माझं 66 वय, मी अजून बरा दिसतोय. 40 वर्षाचे पोरं सगळे बेकारीत निघायला लागलेत. आणि तुम्ही याच्यावर काही सोल्युशन काढा ना. पुढे आमदार कोणी हो, आमदाराचं काय मत नाही, आमचा कोणाला विरोध नाही. मग आता जे चाललंय याच्यापैकी आम्हाला धोंडे साहेब हा चांगला वाटतो, म्हणून आम्ही जनता आज धोंडे साहेबाबरोबर आहे. तिकीट नसताना धोंडे साहेबाला जनतेने तिकीट दिलं आहे आणि धोंडे साहेब आज जनतेच्या मतावर त्यांचं नशीब आजमून राहिलं आहे आणि आज तालुक्यामध्ये फ्रंटला आहे, नंबर 1ला आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण ऐकलं गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत, जसं की ज्या स्वास्थ्यावर परिणाम करू शकतात, पाण्याच्या समस्या आहेत आणि गुत्तेदारी एक नवीन समस्या यायला लागली असं यांचं मत आहे. याच्याकडं सर्वांनी, सरकारने विशेषतः लक्ष द्यावं आणि प्रशासनानेही लक्ष द्यावं. कारण आपण प्रशासन चालवत असताना प्रशासनाचं काम लोकांचं काम करणं असतं, कुठल्या पुढाऱ्यांचं किंवा कोणाचं काम करणं नसतं. आणि ते जनतेच्या टॅक्समधून भेटलेल्या पैशातून होणारे कामं असतात, कोणाच्या बापाचा पैसा नसतो. त्यामुळे सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि
तुम्हाला जर या गोष्टी आवडल्या आणि या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं असलं तर या गोष्टी जास्तीत जास्त तुम्ही पुढं पाठवा. ह्या अशा व्हिडिओ व्हायरल करत जा. कारण जे ओरिजिनल न्यूज चॅनल वगैरे असतात ते आता सामान्य लोकांकडे तुमच्या ग्राउंडला रिपोर्ट घ्यायला कोणी येताना दिसत नाही. आलं तरी त्यांचे विषय वेगळेच असतात. सामान्य लोकांचे प्रश्न उचलण्याकडे चौथा स्तंभ लोकशाहीचा मानली जाणारी जी मीडिया आहे त्याने पण लक्ष द्यायला पाहिजे आणि योग्य गोष्टीवर वाच्यता करायला पाहिजे. सरकारला जिथं चुकतं तिथं धारेवर धरायला पाहिजे. जिथं चांगलं करतंय तिथं त्यांची वाहवाही करायला काही अडचण नाही. इकडे काही महिला आहेत. महिला जर आपण विचार केला तर 50% मतदाराच्या आसपास महिला मतदार असतात आणि त्यांचे प्रश्न पुरुष मंडळी विचारीनच असं सांगता येत नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट महिलांना विचारू. तुमचं नाव काय? शिंदूबाई बबनराव ते. काय करता तुम्ही? शेती. शेती व्यवसायामध्ये तुम्हाला महिला म्हणून काय समस्या दिसतात शेती व्यवसाय करत असताना? महिला मग असतातच ना कामदार. म्हणजे जास्त काम आपण जर पाहिलं खेडेगावामध्ये तर जास्त काम शेतामधलं महिला करतात. महिलाच. आपण रोजगार जरी पाहिला तरी पण तुम्ही जर टोळ्या वगैरे आणत असलात तर त्याच्यामध्ये महिलाच असतात. मला पुरुष कधी टोळ्यामध्ये येताना दिसत नाहीत. महिलाच असतात. आणि घरातलं पण सगळं काम महिलाच करतात. जास्त कामाचा बोजा महिलावर असतो. आणि ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला कोणाला निवडून वगैरे द्यायचं असतं त्यावेळेस तुमच्या मताला पण तेवढीच किंमत असते आणि पण तुमच्या मागणीला तेवढं प्राधान्य भेटते असं वाटतं का? भेटन. महिलांच्या मागणीकडे जास्त लक्ष दिलं जातं असं वाटतंय का? वाटतंय. तुमचं नाव काय म्हटलं? माझं शोभा सुरेश आवटे. तोच प्रश्न माझा तुम्हाला रिपीट आहे की जास्त काम जरी महिला करत असल्या तरी महिलांना तेवढं त्यांच्या मताला तेवढं प्राधान्य भेटतं का? नाही भेटत. नाही भेटत. महिलांसाठी सरकारने विशेष असं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता शेतीमालाला तर भावच नाहीत. उडीद शेतातून खर्च जास्त होतो, मालाला भावच नाही. विकायला नेलं का भावच भेटत नाही. भावच भेटत नाही. तुम्ही काय करत असता? मी शेती हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आणि शेती करता त्याबरोबर. मुलं किती आहेत तुम्हाला? 2. कितवी म्हणजे शाळेमध्ये असतील ना? कितवीला आहेत? आता एक बी फार्मसी करतोय. मुलगी 12वीला आहे. मुलगी 12वीला आहे. आता जर आपण शिक्षणाचं पाहिलं आपल्या क्षेत्रामध्ये, शिक्षणामध्ये आपलं क्षेत्र प्रगत आहे असं तुम्हाला वाटतं का? शिक्षण संस्था वगैरे चांगल्या आहेत, त्यांना योग्य शिक्षण दिलं जातं? चांगले. इथं शिक्षणासाठी मुलं कुठं जातात? इथं रुईला दोंडे साहेबांनी निवडून आल्यावर इथं हायस्कूल काढलं होतं. रुईन हायस्कूलच्या हायस्कूलमध्ये जातात. आणि 5वी पासून पुढे ना हायस्कूल? इथं नांदेड आहे. आणि प्रायमरी शाळा कुठे आहे तुमची? नांदगावमध्ये आहे ना. प्रायमरी शाळेमध्ये चांगलं शिक्षण भेटतं का? हो, चांगलं भेटतं. प्रायमरी शाळेमध्ये तुमच्या इंग्लिश मिडियम किंवा सेमी इंग्लिश असं झालेलं आहे का? सेमी इंग्लिश. इंग्लिश मिडियम नाही, सेमी इंग्लिश झालेलं आहे. आणि त्याचा तुम्हाला फायदा व्हायला लागला का? हा, आमच्या मुलांना फायदा होता. प्रायमरी शिक्षणामध्ये जर आपण विचार केला तर आपले जे ग्रामीण तालुके असतात, जिथं ग्रामीण लोकांची संख्या जास्त असते, तिथं आपलं असं पाहायला भेटतं की ग्रामीण क्षेत्रामधून तालुक्याच्या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी पाठवण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि प्रत्येक गावामधल्या ज्या शाळा आहेत, आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश मिडियमसारखा प्रकार नवीन सरकारने राबवला पाहिजे. त्यामुळं फायदा असा होतो की त्या लोकांचा शहरामध्ये जाण्याचा कल कमी होतो आणि गावातल्या शाळा वाचतील. बऱ्याच शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तरी पण सरकारने माझ्या दृष्टीने, माझं एक सरकारला सांगणं आहे की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि महिला वगैरे असतात त्या जास्त बोलत नाहीत. आता आपण पाहिलं पुरुष बोलताना आणि महिला बोलताना त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये सुद्धा बदल असतो. त्यामुळं महिलांकडे पण सरकारने विशेष लक्ष द्यायला पाहिजे. मुख्य क्षेत्राकडे त्यांना वळवायला पाहिजे, मुख्य प्रवाहामध्ये आणायला पाहिजे, ही विनंती करतो. आता विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. विधानसभेच्या निवडणुकामध्ये कुठला उमेदवार तुमच्यासाठी योग्य उमेदवार वाटतो तुम्हाला? आम्हाला धोंडे साहेबच. धोंडे साहेब. कशामुळे? ते आमच्या इकडं जास्त लक्ष देतात, परत विकास करतात. आत्ता त्यांनी बंधारा अडवल्यामुळं पाणी पण थोपलेलं आहे आणि मग त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना पण होतो. त्यामुळे तुमची त्यांना. हां. आणि शाळा पण त्यांनी जागोजागी काढले, त्यामुळे आमचे मुलं पण तिथे शिकतात. हां, म्हणजे एकंदरीत तुमच्यासाठी केलेल्या कामामुळं तुम्ही त्यांना पसंत करतात. तुमचं नाव काय? जगन बांधास फरांडे. काय करता तुम्ही? शेती. शेतीमध्ये कोणत्या पिका जास्त तुमच्या इकडे लागवड केली जाते? आमच्याकडे मका, कापूस, ऊस. कापसाला चांगले भाव आहेत का? कापसाला तर भाव नाही. कापसाला भाव कमी, 5 आणि 6 हजार रुपये. का शेतीत पडत नाही त्या कापसाला.
कापसामुळे शेतीमध्ये परवडत नाही. आज बाहेर असं नगदी पीक दुसरे कोणते आहेत का तुमच्या इकडे की ते जास्त घेतले जातात? रशाचं पीक बदलं जे कापूस आणि ऊसच पैसे जिवंत व्हायला. आता ऊस जर इथला घालायचा म्हटलं तर कुठल्या कारखान्यावर नेऊन घालावं लागतं? कारखाने नेतेत कुठले बी, तसं काय नडत नाही. न्यायला अडचण. हा कुठले पण नेलं जर अंतर जास्त असलं कारखान्यामध्ये आणि तुमच्या जिथं ऊस आहे त्या जमीन जर लांब असली कारखान्यापासून तर लांबच तुमचा आहे ट्रान्सपोर्टचा खर्च वाढत असेल ना वाहतुकीचा. आता वाहतो पण गरज आहे ना शेतकऱ्याला. हा, परवडतं का पण ते पीक परवडतं का मग? पीक परवडतं पण दुसऱ्या पिकापेक्षा त्यात पैसे राहतात. हा आणि कापसाचं काय आता बाया काय 20 रुपये म्हणतात का याचायला ते बी गवत काडी असली तर मध्ये शिरत नाही. म्हणजे ते 20 तसंच रुपये किलो 20 याचा रुपये किलो कापूस तो काढून घ्यायला आहे. हा आणि आणि कापसाला भाव काय आहे? 600 6,000 700 7,000 असं याच्या पुढे नाही. म्हणजे तुमचा 20 ते 25% तो कापूस नुसता काढून घ्यायलाच जातोय म्हणायचं. हा हा आणि नंतर ते बी लावण्यापासून उगवून ते आणि फवारे ते फवारणी वगैरे ते सांभाळणं त्याला पाणी देणं मग हा खर्च तो परवडतं कसं काय मग? मग परवडतं म्हणजे ही काय आता मग असंच आपटून दुपटून तुमच्या खायचं कष्टाची जर बेरीज लावली त्याच्यामध्ये तुम्ही रोज शेतीमध्ये काम करता घरामधले 3-4 व्यक्ती जरी काम करत काहीच असतात, नाही राहत. तर तुम्हाला रोज किती पडन मग असा अंदाजे? हो उद्या लग्न कार्य जर करायचं म्हणलं एखाद्या मुलाचं तर लयशी लोकांना शेतीला दाखल बसलेत याच्यातून शेती कार्यांना. आता ज्या विधानसभा निवडणूक आहे 2024ची त्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्या प्रश्नाला धरून मतदान करणार आहेत? कुठला प्रश्न तुम्हाला जास्त प्रभावित करेल? आम्हाला शिट्टी धोंडे साहेब. हा पण कशामुळे धोंडे साहेब ते विचारतो मी. आमच्या इकडं बंधारे ते केलेत. 2 गावात एक झालाय बंधारा, आमच्या माळ्यापाशी एक झालाय. बंधारे केले तर हा मग कोण असलं बाहेरला माणूस नाही जे त्याच्याच गावाला जट होतो. हे आमच्या गावाला चांगलं लक्ष आहे त्यांचं साहेबाचं. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.